वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथे शंकरपट व्यवस्थापन कमिटीच्या वतीनं गावामध्ये गेले अनेक वर्षांपासूनची परंपरा आज सुद्धा कायम आहे। मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भव्य शंकरपट गावामध्ये भरत असतो। त्याचप्रमाणे कृषी व क्रीडा महोत्सव, शेतकरी शंकरपट, कृषी प्रदर्शने, विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात शंकरपट कमिटी व्यवस्थापनच्या वतीने करण्यात आली आहे। शंकरपटामध्ये 450 बैलजोडींनी सहभाग घेतलाय। बाहेर राज्यातील सुद्धा बैलजोडी या स्पर्धेमध्ये आल्या आहेत। महिला धुरेकरीकर सुद्धा शंकरपटामध्ये आले आहेत। गावामध्ये पट बघण्याकरिता महिलासह नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत आहेत व आनंद घेण्याकरिता अनेक दुरून लोक गावामध्ये आले आहेत। महासेवन न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण वर्धा जिल्ह्यातील अलीपूर या गावामध्ये पोहोचलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा अलीपूरमध्ये कायम आहे। शंकरपट हा मोठ्या उत्साहामध्ये या गावामध्ये भरतो। त्याचप्रमाणे यावर्षी कुस्ती स्पर्धेसुद्धा आयोजन करण्यात आले आहेत आणि कृषी प्रदर्शनीचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहेत। आपण संवाद साधणार आहोत श्रीरामजी साखरकर यांच्याशी। ते आपल्यासोबत आहे की कशा प्रकारे ते कार्यक्रमाचे आयोजन करत असतात। गेल्या 4 वर्षापासून अलीपूर नगरीमध्ये शंकरपटाचं आयोजन अलीपूर शंकरपट व्यवस्थापन कमिटीतर्फे करण्यात येत आहे। मी व माझे सहकारी गोपाल मेघरे, गोपाल गिरडे, गोपाल कांबडे, अंकुश सुपारे, मंगेश गिरडे व अनेक आमचे असे कार्यकर्ते आहे की जे आम्हाला दिवस रात्र गेल्या 6 महिन्यापासून आमचं हे नियोजन असते। दरवर्षी 6 महिन्यापासून नियोजन असते। त्यामध्ये आम्ही शंकरपटासोबतच शेतकऱ्यांना एक कृषी प्रदर्शनीचं आयोजन करत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असते। विविध प्रकारचे स्टॉल उपलब्ध इथे स्टॉलधारक सुद्धा करत असते। सोबतच आम्ही यावर्षी नव्याने विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धेचं पण महिला आणि पुरुषांचं आयोजन केलेलं आहे। त्यात अनेक पैलवानांनी सहभाग घेतलेला आहे। आमच्या इथे शंकरपटामध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून कानाकोपऱ्यातून आपल्या इथे जोड्याचं चित्तथरारक प्रदर्शन शेतकरी शंकरपटाच्या माध्यमातून करत आहे। त्यासाठी गावकऱ्याच्या मार्फत आम्हाला बक्षिसाची मदत होत असते। दानदाते पण भरपूर आहे आमच्याकडे आणि हा कार्यक्रम सतत चालू राहण्याकरिता आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने अथक प्रयत्न करत राहू व करत आहे। हीच आपणा सगळ्यांना शेतकरी कुठेतरी सुखावला पाहिजे, शेतकऱ्याचा कुठेतरी विरंगुळा झाला पाहिजे म्हणून या इंटरवलमध्ये शेतीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात शेतकऱ्याला थोडीशी उसंत मिळावी, शेतकरी दाम्पत्य कुठेतरी 3 दिवसासाठी विरंगुळा वाढावा, शेतकऱ्याचा कुठेतरी उत्सव साजरा व्हावा, यासाठी आम्ही कृषी महोत्सव हा दरवर्षी साजरा करत असतो। बस एवढेच सांगितलं। धन्यवाद। त्यांनी सांगितले आहेत की कार्यक्रमाचे नियोजन गेल्या 6 महिन्यापासूनच करावं लागतात आणि त्या शंकरपट व्यवस्थापन कमिटीमध्ये अनेक सदस्यांची नावे सुद्धा सांगितली आहेत। महासेवन करता सतीश काळे, वर्धा।